नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आत्ता वाजतायत 9:30 वाजायला आलेत आणि आमची मका वगैरे काढून झाली आहे. तिकडे पलीकडे रानात ट्रॅक्टर दिसत असेल. आणि एक 2-3 दिवस झालं हे असंच वातावरण आहे आमच्याकडे. पण पाऊस तर काय नाही झालेला 3-4 दिवस झालं. व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मला काल एक दादांनी कमेंट केली होती की ताई तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त लोक कष्ट करतात. फक्त एवढंच आहे की ते तुमच्यासारखे व्हिडिओ बनवून दिखावा करत नाहीत. तर तुम्ही कष्ट करता ते तुमच्यासाठी करता, तुम्हाला पैसे पाहिजेत त्याच्यासाठी करता. मग व्हिडिओ बनवून दिखावा का करता? तर मला त्या दादांना एकच गोष्ट सांगायची आहे की सगळ्यात पहिलं तर आम्ही जे करतोय तो काही दिखावा नाही आहे. ते आमची म्हणजे जी रिअल लाईफ आहे तेच आम्ही दाखवतो. जे आम्ही खरं करतो तेच दाखवतो. तर हे जे हात बघताय तुम्ही, हे ज्या हाताला हे फोड, हे ज्या हाताला गठ्ठे पडलेत ना, तर हे काही दिखाव्यासाठीचे नाही आहेत आणि हे कुठेतरी काही दाखवण्यासाठी नाही आहे. व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मला आवड होती व्हिडिओ बनवण्याची म्हणून मी एक सुरुवात केली आणि ते लोकांना आवडले व्हिडिओ आणि लोकांचा चांगला सपोर्ट मिळाला. तर आज एक 8-9 महिने झालं मी बनवते व्हिडिओ. तर एवढ्या दिवसात इंस्टाग्रामला 1,35,000 आणि फेसबुकला 1,18,000च्या वरती फॉलोअर्स झालेत. तर मग सांगायचं फक्त एवढंच आहे की लोकांना कुठंतरी माझ्याकडे बघून किंवा माझं काम बघून लोकांना थोडीफार प्रेरणा मिळते. तर मला नाही वाटत की व्हिडिओ बनवण्यामध्ये काही वाईट आहे किंवा आणि असं पण आपल्या व्हिडिओमध्ये जे काम करतो तेच दाखवलं जातं आणि म्हणजे जी आमची लाईफ आहे तीच कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न असतो किंवा त्याच्यामध्ये काही खराब नसतं किंवा काही दिखावा नसतो. तर मला असं वाटते की दादांनी जो मला प्रश्न विचारला आहे की दिखावा काय करायचा आहे, तर आजकालचे जे सोशल मीडियावरती लाईकसाठी, फॉलोसाठी किंवा कमेंटसाठी जे चालू आहे दिखावा, तर त्याला दिखावा म्हणतात. आणि कुठेतरी अशा लोकांना जाऊन कमेंट करण्यापेक्षा जर खरोखर कष्ट करून आनंदी जीवन जगणाऱ्या मुलींना तुम्ही अशा कमेंट करत असाल तर ते कितपत योग्य आहे ते मला नाही माहिती. आता ते ज्याच्या त्याच्या विचारांचा प्रश्न आहे. मी जे करते ते माझं काम बघून काही लोकांना प्रेरणा मिळते. मला असे फोन पण येतात. मी प्रत्येकाला माझं फक्त एकच सांगणं असतं की मी काही जगावेगळं काही करत नाही किंवा माझ्यापेक्षा जास्त काम करणाऱ्या मुली आहेत. फक्त एवढंच की त्या कॅमेऱ्याच्या समोर नाही आहेत. पण तरी पण लोकांना असं का वाटतं काय माहीत नाही. ज्या लोकांना सपोर्ट केला पाहिजे त्या लोकांना आजकाल सपोर्ट नाही मिळत. कारण आजकालच्या लोकांना काहीतरी वेगळंच आवडत असतं. पण मला काय म्हणायचं आहे, जर आपल्याला नाही आवडत तर तुम्ही ना ते स्क्रोल करायचा ऑप्शन उगाच नाही दिलेला. नाही आवडलं तर तुम्ही स्क्रोल करू शकता, दुसरे व्हिडिओ बघू शकता जे आवडतात ते. पण असं कमेंट करून एखाद्याला डिमोटिवेट करणं कितपत योग्य आहे? आता ट्रॅक्टर पण आलं आहे आणि आवाज पण येणार नाही. तर तुम्हाला काय वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.